आज मी मनाच्या डब्यासाठी केलेले आहेत ज्वारी आणि मेथीचे मुटके. आता मुलं काही मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी अशी खात नाहीत. अशी खात नाहीत तर आपलं काम आहे तशी करून घालू. अहो पण करायला एकदम सोपे आहेत आणि सकाळच्या घेत पटकन होतात. आणि बघा ना कसले मस्त दिसत आहेत. नमस्कार. मनस्वीच्या शाळेच्या डब्याच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. तर फ्रीज उघडला, समोर दिसली मेथीची पानं. अगदी खूप मेथी नाही आहे बरं का, थोडीशी शिल्लक राहिलेली आहे. म्हणजे खूप होणार होती म्हणून थोडीशी ठेवून दिली. म्हटलं पुन्हा काहीतरी करूयात. फ्रीज उघडल्यावर आपल्याला जे दिसतं ना तेच आपण करायला घेतो. तर मेथी राहिलेलीच होती, मी रात्रीच ठरवलं होतं काहीतरी याचं करूया. तर आलं आणि मिरची पण फ्रीजमधनं बाहेर काढली, केस बांधले. एक कढीपत्त्याची काडी अशी गॅलरीमध्ये छोटीशी आहे आमचं झाड आपलं, त्याची तोडून घेतली आणि हात स्वच्छ धुवून मी स्वयंपाकाला लागले. तर आता सगळी मी आधी तयारी करून घेते. तर आपल्याला मी आज करणार आहे ज्वारी आणि मेथीचे मुटके. तर साधारण 2 छोट्या हिरव्या मिरच्या घेतल्या, अगदी थोडंसं आलं आणि आता यामध्येच मी जी कढीपत्ता खरं आहे म्हणून मी थोडीशी पानं घातली, नाहीतर फक्त आलं आणि मिरचीचा ठेचा चालेल. पाहिजे तर लसूण पण घालू शकता. याचा असा ठेचा केला. आता साधारण 1 कप मेथीची पानं होती, ती मी नळाखाली स्वच्छ धुवून घेतली. चाळणीवरच ती निथळायला ठेवलेली आहेत. तर आपण बाकीचं सगळं सामान काढून घेऊयात. आता तुम्ही म्हणाल ट्रॉलीमध्ये इतकी सगळी पिठं काय करतायत? तर गव्हाचं पीठ संपलं होतं. मी उत्कर्षला पण सांगितलं आणि मी बाहेर गेले तर मी पण घेऊन आले. आम्ही दोघांनी आणलं आणि त्यामुळं भरपूर पीठ आता घरामध्ये शिल्लक आहे. तर आता जी मेथी आपण धुवून ठेवली होती ती चांगली निथळली आहे, तिला मी बारीक चिरून घेतलं. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण लागणार आहे. साधारण 2 टेबलस्पून कोथिंबीर आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि तिलासुद्धा आपण मेथीमध्येच काढून घ्यायचं आहे. सगळी चिराचिरी झालेली माझी जवळपास. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा ते पाऊण कप ज्वारीचं पीठ, 2 टेबलस्पून बेसन, चवीपुरतं मीठ घालायचं, थोडेसे तीळ घातले, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद घालायची आणि 1.5 ते 2 चमचे दही घालायचं. दही घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे, नाही घातलं तरी चालेल. पण यामुळं काय होतं ना, मेथीचा कडवटपणा जरा कमी होतो. आता याला मळून घ्यायचंच आहे, पण हात खराब होण्याआधी मी काय करते, सगळं अगदी पटापट जागच्या जागी ठेवून देते. तर म्हणजे काय होतं ना, फार कचकच होत नाही. तुम्ही पण माझ्यासारखे असाल ना तर मला कमेंटमध्ये सांगा. आता त्यानंतर जो मिक्सरमध्ये ठेचा केला आपण आलं आणि मिरचीचा, तो यामध्ये घातला. आता लगेच पाणी घालायचं नाही. दह्यामध्ये किंवा मेथीचा जो ओलावा आहे त्यामध्ये याला मळायचं, चांगलं चुरून घ्यायचं. म्हणजे कोथिंबीर मेथीचा फ्लेवर छान उतरतो. याला मी 2 मिनटं चांगलं चुरलं. मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलं आणि याला घट्ट मळायचं. अगदी खूप घट्ट करायचं नाही, पण खूप पातळ पण ठेवायचं नाही. याचे मुटके करायचे आहेत ना, त्या हिशोबाने याला असं भाकरीचं पीठ कसं असतं तसं मळून घ्यायचं. तर अगदी थोडंसं पाणी लागलं, खूप पाणी लागलं नाही आणि आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. हे बघा असं ठेवलेलं आहे मी. आता लगेच आपण याचे मुटके करायला घेऊ. ज्वारीचं पीठ आहे ना, त्यामुळे फार वेळ भिजत ठेवायचं नाही. तर मुटके वाफवायचे, ते चाळणीवर आपण ठेवतो आहे, त्यामुळे त्याला मी थोडंसं तेल पुसून घेतलं. आता आपण हाताला पण तेल लावूयात आणि याचे मुटके करण्यापेक्षा ना असे छोटे छोटे रोल करून घेऊ. खूप जाड रोल करायचे नाहीत. आपला पोळीला घेतो ना त्यापेक्षा थोडासा छोटा गोळा घ्यायचा आणि याचे असे लॉक करून घ्यायचे. लॉक म्हणजे असे रोल करून घ्यायचे, म्हणजे हे पटकन उकडले जातील आणि मुलांना डब्यामध्ये असे छोटे छोटे मुटके देता येतील. चला असे छोटे छोटे रोल करून घेऊयात आणि याला चाळणीवर ठेवून घेऊ. चाळणी नसेल तुमच्याकडे, स्टीमर असेल जो आपण वड्या वगैरे वाफवण्यासाठी वापरतो तो पण चालेल. आता या कढईवर ही चाळणी बरोबर बसते. त्यामध्ये मी पाणी घातलं, यावर चाळणी ठेवली आणि 15 मिनिटाची वाफ काढली. तोपर्यंत चहा, पाणी, नाश्ता वगैरे जे काही तुमचं सकाळची घाई असते ना ते करून घ्या. तर चला हे झालेलं आहे. 15 मिनिट झाली आहेत आणि बघा बाकीच्या कामाच्या नादात कढईतलं पाणी आटलेलं पण मला कळलं नाही. असो, तुम्ही ही चूक करू नका. चला आता हे मुटके मी गार करायला ठेवले होते, हे पूर्ण गार झाले आहेत. याला आता कापून घेऊया. गरम गरम असताना कापू नका, नाहीतर मग ते चिकटतात, नीट कापले जात नाहीत. हे तुम्ही आदल्या दिवशी रात्री करून ठेवले तरी पण चालतात आणि सकाळी फक्त कापायचे आणि पुढची प्रोसेस करायची. तर मुटके कापताना असे थोडे पातळ पातळच कापायचे, म्हणजे मग फोडणी अशी सगळीकडे लागते आणि ते चवीला छान लागतात. आणि मला एक गोष्ट लक्षात आली, अशी म्हणजे मी मध्ये मध्ये खाण्याची सवय आहे ना, त्यामुळं मला आता जाणवतं आहे की माझं वजन जरा जास्तच वाढायला लागलं. असो, पण मला जेव्हा ते जाणवतं ना, मी लगेच ते कंट्रोलमध्ये आणण्यासाठी स्वतःवर कंट्रोल ठेवते. चला आता याची फोडणी करू. त्यासाठी 2 चमचे तेल पॅनमध्ये तापवलं, त्यामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी, ती तडतडली की घालायचे 1 चमचा तीळ, कढीपत्ता आणि उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या 5 ते 6. याला मंद आचेवर परतून घ्यायचं. अगदी किंचित मीठ घालायचं फोडणीसाठी आणि याला थोडंसं मिसळलं की यामध्ये आपल्याला हे तयार करून घेतलेले, कापून घेतलेले मुटके घालायचे.
इतके मस्त लागतात ना. आता इथून मात्र आपल्याला 3 ते 4 मिनिटं हे मुटके मध्यम आचेवर खूप मस्त परतून घ्यायचे आहेत. आणि शेवटी 1 मिनिट काय करायचं, गॅस मोठा करायचा आणि याला असं टॉस करायचं. म्हणजे ना सुरुवातीला छान परतलं की फोडणीचा फ्लेवर लागतो आणि शेवटी मोठ्या आचेवर टॉस केलं की असं छान त्याला एक क्रिस्पीनेस येतो. चला आता याला मी 3-4 मिनिटं छान परतले. शेवटी मोठ्या आचेवर 1-2 मिनिटं परतलं. याच्यावर कोथिंबीर घालायची आणि गॅस करायचा आहे बंद. आपले हे मेथीची भाजी आणि ज्वारीचे मुटके तयार झाले. आणि खरं सांगते, हे मनूला, पार्थला दोघांना पण खूप आवडतात. मला तर हे फोडणी न देतासुद्धा आवडतात आणि असे तर अजूनच छान लागतात. तर चला, मनस्वीचा डबा तर तयार झाला, म्हणजे आपले ज्वारी आणि मेथीचे मुटके तयार झालेले आहेत. पण आत्ता लगेच भरायचं नाही, याला थोडंसं गार किंवा कोमट होऊन द्या आणि मगच डब्यामध्ये भरा. कारण पदार्थ जर एकदम गरम गरम असताना भरला ना तर त्याला वाफ सुटून तो खराब होऊ शकतो. खाली मी टिश्यू पेपर टाकला, त्यावर हे मुटके घालते. सोबतीला थोडेसे फुटाणे देते, कारण मुलांना असं स्नॅक पण आवडतं, कोरडा खाऊ. तर तुम्हाला पण अगदी लहान मुलं असतील, त्यांना रोज डब्यात काय द्यायचं हा प्रश्न पडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे बरेच एपिसोड मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पुन्हा मी तोंडात काहीतरी टाकलं तर मला हे कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. मी तर कंट्रोल करणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हॅपी कुकिंग.